यापुढे ते ना कधी होणे, आता होत आले. यापुढे ते ना कधी होणे, आता तरी मिळून सर्व बोला. आता तरी मिळून सर्व बोला ना, ऐसे ना पुन्हा होणे. हताशा होत आले, यापुढे ते ना कधी होणे. तू इथे का आलायस? आता आलायस माझ्या आईच्या तिरडीला खांदा द्यायला? चालता हो इथून. कोणत्या तोंडाने आलायस? तुझी इथे यायची हिम्मत तरी कशी झाली? अहो तुम्ही मला असं का बोलताय? काय बोलते? काय बोलते? तुझ्या घराण्याची सावली सुद्धा पडता कामा नये माझ्या आईवर. चालता हो इथून. मी तुमच्या पाया पडतो, तुम्ही इथून निघून जा. मी खूप दुःखी होतो, मी तुमच्या पाया पडतो. शांत शांत हो. श्री राम जय जय राम. 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 भारती, भारती, काकू माझ्या आईला घेऊन गेले. आईला घेऊन गेले. मला जायचंय. नाही, हे बघ बाळा, स्त्रिया तिथे जात नाहीत ग. नाही मी माझ्या आईची मुलगा मुलगी सगळे मला जाऊ दे. नाही नाही भारती, ऐक भारती. अगं नीट केअर काढ ना, तिथून सुद्धा घे. खूपच आळशी झाली आहेस तू. आणि रामू का नाही आला? ते बाईसाहेब तो म्हणत होता की त्याची सासू खूप आजारी आहे, म्हणून तो आज येणार नाही. अरे देवा, चल आता त्याचंही काम कर. त्या पॉटच्या मागून घे त्याच्या. अरे गंगा, सोड. काय? पाणी तापवत ठेव. हा. अरे स्मशानातून इतक्या लवकर आलास पाया? हो. पाणी गरम होतच आहे, अंघोळ करून घे. त्याची काही गरज नाहीये, राहू अरे? दे. अरे स्मशानातून आलायस, अंघोळ तर करावी लागेल ना? अंघोळ? कसली अंघोळ? स्मशानात गेलोच नाही. काय? स्मशानात गेलाच नाहीस? अरे पण आपल्या घरातून कोणीतरी तर जायलाच हवं होतं ना. तुझे बाबाही इथे नाहीयेत आणि तुला ठाऊकच आहे विकीचा काही ठाव ठिकाणा नाहीये. कमीत कमी तू तरी तिथे जाऊन यायला हवं होतंस ना विजय. हो आई, मी गेलो होतो तिथे अंत्ययात्रेसाठी. काय झालं तिथे? तिथे काही घडलं का बाळा? सांग बरं मला. आई, आज आपल्या कुटुंबाची एवढीही लायकी नाहीये की आपण कोणाच्या तिरडीला खांदा देऊ शकू. काय? आज सगळे गावकरी आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक माणसाचा तिरस्कार करतात. आपल्या सावलीचा सुद्धा तिरस्कार करतात.
याच गोष्टीची भीती वाटत होती मला. आपण कसे काय या गावात राहू शकतो आई? आपण कुणाच्या अंत्ययात्रेलाही जाऊ शकत नाही. त्यांना वाटत असेल की या मृत्यूच्या मागे आपल्या घरातलेच कुणाचा तरी हात आहे म्हणून, हो ना? आई, आता तर फक्त वाटतंय ज्या दिवशी हे सत्य बाहेर पडेल तेव्हा काय होईल. असं दिसतंय, असं वाटतंय की आपल्या कुटुंबाला मोठ्या परीक्षेला सामोरं जावं लागणार आहे. आणि जर त्या परीक्षेत आपण नापास झालो नाही तर आपल्याला तोंड दाखवायलाही जागा उरणार नाही. नाही बाळा, पण एक गोष्ट तर नक्की, यावरून हे सिद्ध होतं की माणसाला ना त्याच्या जवळचेच दुबळं बनवतात. हा दुबळेपणा नाही आई, हे तर ठाऊक आहे. आणि यातून बाहेर पडायचा फक्त एकच मार्ग आहे, तो म्हणजे सत्याचा शोध. मगच आपण ताठ मानेने जगू शकू आई. आणि आई, मी तोवर स्वस्थ बसणार नाही जोवर या प्रकरणाचा छडा नाही लागत. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. तोवर तुम्ही स्नान करून घ्या. ओम कविगणानत्नो सोमे वैश्यवार्यमा तथा अग्निश्वात्ता पितृगणा सोमया वरिष्ठदस्तथा यमाय धर्मराजाय मृत्युवे शान्तकाय च दैवस्वताय कालाय सर्वभूतक्षयाय च औडम्बराय दग्नाय नीलाय परमेस्मे चित्रगुप्ताय वै नमः. आता तर तू मास्तरीन बाई होऊन सरपंच होशील. अगं, कोणी राजा बनव का महाराजा, मला काय फरक पडतो. मी तर गुरुजींची सावली आहे आणि सावलीत राहणार. जिथे ते तिथे मी. हे जे काही चाललंय त्याला तुझी हरकत नाहीये ना? तुम्ही आजवर चुकीचा निर्णय घेतलाय का कधी, ज्याला माझी हरकत असेल? आता ह्या घरात दुःखाचा लवलेशही उरणार नाही. असं समजा, या घरात आता फक्त सुखद सुख नांदेल. मी खूप खुश आहे वहिनी. मोठी आई, 26 जानेवारीला देश स्वतंत्र झाला होता की संविधान लागू झालं होतं? संविधान लागू झालं होतं बाळा. हे बघ, माझं डोकं खाऊ नकोस. कालपासून तो इंजिनियर माझं डोकं खातोय. आता तू गप्प बस. मी काय चुकीचं बोलतीये? मी पण हेच विचारतीये ना की रात्रभर तुम्ही कुठे असता म्हणून. माझ्याबद्दल तर तुम्हाला काहीच आपुलकी नाहीये. मी तुझ्याशी लग्न केलंय ह्याचा अर्थ हा नव्हे की मी तुझ्या मागं फिरावं. हे बघ, मला बंधनं आवडत नाहीत. बंधन आवडत नाही तर तेव्हाच का नाही सांगितलं जेव्हा लग्न केलं होतं? एक तर रात्रभर गायब असता आणि आता हे एवढ्या सकाळी कुठे निघालात तुम्ही? आईंची पूजा होईल आणि त्या विचारतील तेव्हा मी त्यांना काय उत्तर देऊ तुम्ही कुठे गेलात म्हणून?
तुला हजारदा सांगितलंय कामासाठी जात असताना कटकट लावत जाऊ नकोस, पण तुझ्या डोक्यात हे शिरतच नाही. हे बघ तुला सांगतो, जर कधी माझं डोकं फिरलं ना अरे स्वतःच्या घरी आलोय, हेच माझ्यासाठी सर्वात मोठं देवस्थान आहे. विकी बाळा, काय चाललंय? ये इकडे. बाबा बाबा अरे नमस्ते ये कर. माझ्या बाळा, आयुष्यमान. कसा आहेस बाळा? अरे ये जवळ तर बरं. ये. वा वा. अखंड नमस्कार. सौभाग्यवती भव. हं? या घरची लक्ष्मी आहे. हे गंगाजळ आहे. गणपतीच्या पायाशी ठेव बघू. जा. काय म्हणतोयस? सगळं काही नीट चाललंय ना? सगळं मनासारखं होतंय? गावातली सगळी माणसं बरी आहेत की काही समस्या बिमस्या काय? नाही बाबा, आता तुम्ही आला आहात तर सगळ्या समस्या नाहीशा होतील. तुम्ही सांगा, तुम्ही कसे आहात? अरे मी अगदी मजेत आहे बाळा. फक्त कार मध्ये बसून बसून पाठ जरा आखड. अरे कुठेस? आत तर ये. बाहेरच उभी राहणार आहेस का? लाजू नकोस. ये 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 ये. बाबा, ही कोण आहे? अरे सगळं आत्ताच विचारणार आहेस का? अरे थोडा धीर धर. सांगतो तुला मी. जरा धीर धर. अरे जा तू, सामान बिमान उतरून घे. काय सगळे नोकर चाकर गेलेत कुठे? हा, मी जातो. हा जा, ठेव सगळं. मी आज जाऊन आईना सांगून येते की तुम्ही आलात म्हणून. हो हो. जा जा जा, सांग सांग. अरे हो, बाबा, माझ्या तुम्ही वाघा, आलात? अरे माझ्या सोन्या. होताच कुठे? ये असं जरा कडकडून भेट मला. खूप बरं वाटलं तुला भेटून रे बाबा. मन शांत झालं. हा? बाकी बरं आहे. ये पुन्हा एकदा भेट मला. अरे वा. भारती, तुम्ही केव्हा आलात? काय झालं बाळा? कुठे हरवलीस? हरवायला काही उरलंच नाही आता. कुठे हरवू? असं बोलायचं नसतं बाळ. ये इथे माझ्यासोबत. ये इथे बस. 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 थोडीशी सरक. भारती, मी तुझं दुःख समजू शकतो, पण तू कुठवर घरची चूल बंद ठेवणार आहेस? जोवर आईच्या चितेचा अग्नी थंड नाही होत तोवर. पण ती तर त्याच दिवशी विझली होती ना? नाही काका, माझ्या आत ती आग अजूनही धगधगते. तिच्या झळा अजूनही जाणवत आहेत मला. मग भारती, कुठवर तू असंच मनाला लावून घेणार आहेस? आपल्याला जगावं तर लागणारच आहे ना? विश्वास नाही राहील आयुष्यावर, जिथे ना कोणती सुरक्षा, ना कोणाचा भरवसा. पण भारती, हा भरवसा निर्माण करायला तर सर्वांना एक व्हावं लागेल ना? पण यात थोडा वेळ लागेल. तोपर्यंत तर जगावं लागेल ना? भारती बाळा, दुबळी माणसं कधीही युद्ध जिंकू शकत नाहीत. एक युद्ध आईने सुद्धा सुरू केलं होतं, ज्यात सगळ्यात पहिली आहुती माझ्या आईचीच गेली. आपण त्याचं उत्तर देऊ, नक्की देऊ. पण सध्याची परिस्थिती काय? गेले कितीतरी दिवस घरात चूल पेटली नाहीये. दादाने सुद्धा जेवण टाकलंय.
हां आणि जर अशाने दादांना काही झालं तर परत नसत्या अडचणी वाढतील बाळा. हा बाळा, चल दादाजवळ जाऊयात. चल ये ये माझ्यासोबत. चल ये चल. काका तुम्ही जाऊन बाबांना सांभाळा. थोडा वेळ मला एकटं राहू द्या. तू किती दिवस दुःख कवटाळून बसणार आहेस? काका एका मुलीसाठी तर आयुष्य सुद्धा कमी पडेल. असा असा विचार करू नकोस बाळा, असा विचार करू नको. ठाऊक आहे काका, मी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की मला आईशिवाय राहावं लागेल. आणि एक दिवस असा येईल जेव्हा आई आपल्याला सोडून गेली असेल. भारती शांत हो. तू आपल्या घरात सगळ्यात समजूतदार मुलगी आहेस. आपल्याला कार्याची तयारी करायची आहे ना. हा आणि तू तर सगळ्यांनाच सांभाळतेस ना. आणि तूच जर असं करशील तर कसं होईल? हळूहळू घरातली कामं करायला सुरुवात कर. हा शहाणी आहेस ना तू. चल, ये माझ्यासोबत. आता वंदिन वेद माता श्री शारदा ब्रह्मसूता शब्द समूळ वांग देवता महम माया जे उठवी शब्दांकुर वदे वैखरी अपार जे शब्दांचे अभ्यांतर उकलून दावी जे योगियांची समाधी जे धारिष्ठांची कृतवृत्ती जे विद्या अविद्या उपाधी तोडून टाकी जे महापुरुषाची भार्या अतिसंलग्न अवस्था तुर्या जय करिता महत्कार्या प्रवर्तले साधू. बोल. आई तुम्ही दासबोध वाचताय का नको वाचू? नाही वाचा ना. पण ते काय ना बाबा यात्रेहून परत आलेत. अगं बाबा आलेत ना, मग त्यांच्या येण्याचा आणि माझ्या दासबोध वाचण्याचा काय संबंध? ते काय तुला आवडलं नाही ते आलेत ते? नाही मला तर खूप आनंद झालाय. पण ते ह्यावेळी जरा अति केलंय बाबांनी. अगं हे कधी अति करत नाहीत सांग मला. नक्कीच आल्या काही गोंधळ घातला असेल यांनी. ते तो थांब ग जरा. जे प्रत्यक्ष पाहता अडथळे विचार घेता तरी नाडळे जयेचा पार ना कळे ब्रह्मादिकांसी जय चेनी स्वानंद सोहळा ज्ञान शक्ती. जय 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 रघुवीर जय समर्थ. रघुवीर समर्थ. हा बोल. आई बाबांनी ना काही गोंधळ नाही घातलाय, पण गोंधळाचं कारण सोबत आणलंय. काय म्हणायचं काय तुला? ते ना बाबांनी ना अगं बोबडी का वाहिली तुझी? स्पष्ट बोल ना. बाबा ना एका मुलीला आपल्या सोबत घेऊन आलेत. मुलगी? हो. आणि अशी तशी मुलगी नाही आई. अगदी शहरातली मॉडर्न मुलगी वाटतेय. जीन्स आणि टी शर्ट घातलाय तिने. मग आई मला तर ना सगळंच विचित्र वाटतंय. काय बडबडतीयस तू? आता बघा ना, गावातल्या लोकांना तर विषयच मिळाला बोलायला. आणि मला तर वाटतंय की आता तर त्यांच्या चर्चेला ऊतच येईल. कुणाच ठाऊक काय काय बोलतील. काय म्हणतील? हेच की बाबा इतके दिवस घरापासून दूर होते, म्हणजे नक्कीच त्या मुली सोबत राहत असतील. आता आपण तरी कोणाकोणाचं तोंड बंद कर. आधी स्वतःचं तोंड बंद कर. काही बडबडत सुटलीस. अगं ठीक आहे, आणलं असेल मुलीला, पण मागचा पुढचा विचार न करता काही बडबडत सुटायचं. बरं तुम्ही एक काम करा, तुम्ही स्वतःच येऊन बघा. हो बघेन मी. पूजा करते आणि मग जाते. जा तू. गुरुजी, खूप वाईट घडलं. मालती सर्वांना सोडून गेली. हे सगळं त्याच्या हातात आहे. त्याच्या इच्छेपुढे कोणाचं काही चालतं का? काय परिस्थिती आली पहा. मी तर आयुष्याची संध्याकाळ रंगवत होतो. आता तर सगळ्या आयुष्यात अंधार पसरलाय. गुरुजी, जे व्हायचं ते झालं.
आता आपण काय करू शकतो? गुरुजी, तुम्ही जरा धीर धरा. आता तेवढंच करू शकतो. मला तर कसलीच शाश्वती राहिली नाही. जरा कुठे सळसळ झाली तरी असं वाटतं की काहीतरी अघटित घडणार आहे. या बसा. आता होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व